कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। पितु मात स्वामी सखा हमारे, पितु मात स्वामी सखा हमारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। ठाकुर हमारे प्राणों से प्यारे, तुम हो हमारे, हम हैं तुम्हारे। गोविंदाला गवळ्याच्या पोळीनुसार मटकी सांभाळा रे आला. गोविंदाला गवळ्याच्या पोळीनुसार मटकी सांभाळा. गोविंदा रे गोपाळ, गोविंदा रे गोपाळ. गोविंदाला गवळ्याच्या पोळीनुसार मटकी सांभाळा रे आला. गोविंदाला गवळ्याच्या पोळीनुसार मटकी सांभाळा. टेन्शन नाही येता ये बंदा, किती पण उंचावर बांधा. टेन्शन नाही येता ये बंदा, किती पण उंचावर बांधा. करायचा नाही अंगात हवा आपल्याला
हो मनमीत हो राधे मेरी मनमीत हो कृष्णा कृष्णा राधा सशङ्खचक्रं सपीतकुण्डलं सपीतवस्त्रं ससेदुरे प्रणं सहालवक्षशलं शोभिकौटुम्बं नमो नमः मानो उद्धार के लिए मैंने यहाँ अवतार लिया है। इसे ज्ञान को आप अपने पास आने दीजिए, लेकिन अभिमान को गदा भी नहीं। यदि अभिमान आपके पास आ गया, जो आपने जो पाया है वो धन्य हो, पूर्ण हो, मित्र हो, सुख हो, सबका नाश हो जाता है। तुम कैसी चिंता करते हो, तुम कैसी डरते हो, जो होगा अच्छा ही होगा तथास्तु। श्रीकृष्णाच्या गोकुळातील सवंगड्यातला सर्वात छोटा मित्र बोबडा एकदा आपल्या पुतणावर म्हणजेच कृष्णावर बसला आणि आपल्या बोबड्यावाने म्हणू लागला, कुठल्या थमाले आपल्या गाई, आम्ही आपल्या घरास जातो खाई. कुठल्या थमाले आपल्या गाई, आम्ही आपल्या घरास जातो खाई. कुठल्या थमाले आपल्या गाई, आम्ही आपल्या घरास जातो खाई.
मला म्हणताले जाई नाही थांबले कातराला पाणी आम्ही आपल्या घराच्या दोघांनी तुझना थमाले आपल्या ताई आम्ही आपल्या घराच्या दोघांनी तुझना थमाले आपल्या ताई आम्ही आपल्या घराच्या दोघांनी श्रावण वद्य अष्टमी म्हणजेच गोकुळ अष्टमी. या दिवशी मथुरेच्या बंदीशाळेत माता देवकीच्या पोटी भगवान श्रीकृष्णांनी जन्म घेतला. वडील वसुदेवांनी त्यांना यमुना नदी ओलांडून नंदाकडे पोहोचते केले. भगवान श्रीकृष्णांचे सगळे चरित्र अद्भुत प्रसंगांनी भरलेले आहे. त्यांचे सारे लीलालाभव स्वरसांचे महातीर्थ बनले आहे. अनेक भाविकांनी त्यांची लीलांची अभिव्यक्ती आपल्या अंतःस्फूर्त गीतातून, रंगभऱ्या रेखातून, झुमझुमच्या नाचातून आणि भावभऱ्या शिल्पातून व्यक्त केली आहे. श्रावण वद्य अष्टमी म्हणजेच गोकुळ अष्टमीच्या दिवशी उपवास करून रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करतात. रात्री कीर्तन करून गुलाल उधळण्यात येतो. भारत सोडून परदेशातल्या अनेक मंदिरातून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. काही ठिकाणी मातीचे गोकुळ बनवून त्यात देवकी, वसुदेव, कृष्ण, गाई वासरे यांची चित्रे बनवून मांडतात व त्यांची मनोभावे पूजा करतात. दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. एका मातीच्या घटात ज्वारीच्या नाया व दही भरतात व तो घट उंच ठिकाणी टाकला जातो. त्यानंतर अनेक मुलांची मंडळे श्रीकृष्णांचे गुणगान गात देव घट फोडण्यास येतात. त्यांच्या अंगावर पाणी ओतण्यात येते. नंतर ती मुले त्या घटाभोवती कडे करून एकमेकाच्या खांद्यावर उभे राहून तो घट फोडतात. नंतर भक्तांना प्रसाद दिला जातो. सगळेजण भाविकतेने प्रसाद खातात. मथुरा, गोकुळ, वृंदावन या ठिकाणी खूप उत्सव साजरे केले जातात. धन्यवाद.
अच्युतं केशवं कृष्णदा